जेव्हा आपण एखादी भाजी बनवतो तेव्हा आपण बनवल्यावर नाही ठरवत ती काय बनली आहे, तर आपण बनवायच्या आधी ठरवतो आपल्याला काय बनवायचं आणि आपण तशीच तयारी करतो, बरोबर. एखादी गोष्ट जर आपल्याला बनवायची, ती बनवल्यावर आपण तिला नाव देत नाही, तर ती बनवायच्या आधी तिला नाव देऊन तिच्याबद्दल विचार करून मग ती आपण तशी बनवायला सुरुवात करतो. एम आय राईट? बरोबर. तसंच आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये प्रभू येशू आध्यात्मिक रीतीने आपल्याला दर्शन देऊन ठेवतो की तू कोणत्या क्षेत्रात आशीर्वादित होशील, कोणत्या क्षेत्रात मी तुला फळवंत करणार आहे, कुठून तुझी समृद्धी येईल, कुठून तुझं आरोग्य येईल, कुठून तुझी सुटका येईल, हे परमेश्वराने आधीच ठरवून बनवून ठेवलेलं आहे. ते समजण्यासाठी आपल्याला परमेश्वर देवाशी नातं जोडावं लागतं आणि ते समजण्यासाठी त्या प्रॉपर दर्शनात आपल्याला चालावं लागतं आणि मग विजय आपला असतो. कळालं? नाही तर परमेश्वर म्हणतोय तुला उजवीकडे जायचंय. तुम्ही जाता कुठे? आणि तुम्ही म्हणता प्रभू मी चालतोय, माझा आशीर्वाद मला दिसत नाही. प्रभू म्हणतो तुझा आशीर्वाद मी उजवीकडे ठेवला होता, तू चालतो डावीकडे बेटा, तुला कुठे जायचंय? आणि बऱ्याच लोकांना हा सेन्स नसल्यामुळे ते त्यांचं अख्खं जीवन जिथे नाही जायला पाहिजे तिथे जाता आणि काय करतात? आशीर्वादाला गमावता.